नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला अद्याप माहिती नाही। विस्ताराबाबत पक्षात चर्चा झाली नाही। KPCC कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी दिली माहिती। कुंदा नगरीत नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी दिला धक्का। 200हून अधिक दुचाकी केल्या जप्त, 500 रुपयांचा ठोठावला दंड। वडगाव अनगोळ रस्त्यावर पुन्हा नव्याने खुदाई। एअरटेल कंपनीचे भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू। काम वेळेत पूर्ण करण्याची रहिवाशांची मागणी। आता पाहूया सविस्तर बातम्या। नवीन कायदे एखाद्या व्यक्तीच्या आरामदायी जीवनासाठी अधिक अनुकूल आहेत। त्यांचे उल्लंघन झाल्यास त्यानुसार शिक्षा केली जाईल, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी सांगितले। नवीन कायदे एखाद्या व्यक्तीच्या आरामदायी जीवनासाठी अधिक अनुकूल आहेत। त्यांचे उल्लंघन झाल्यास त्यानुसार शिक्षा केली जाईल, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी सांगितले। कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी बेळगाव बार असोसिएशन, बेळगाव कर्नाटक राज्य बार काउन्सिल बेंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले। For advocates on newly introduced 3 laws, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता and भारतीय साक्ष्य अधिनियम 2023. Dear friends, during 2015 and 2016, I served in Belagavi as 3rd ADJ, 2nd ADJ and 1st ADJ, and for a couple of days I also worked as principal district and session judge. Really it was wonderful experience for me and I learned so many things and input from you. During those periods, the Belagavi Bar Association reposed confidence in me and invited me to train our young advocates. Accordingly, I conducted so many series lectures for the civil judge and district judge aspirants in this tremendous hall. I learned from the members of the bar that during those periods, many advocates were appointed as the judges. Really, I congratulate those judges, the members of the bar and executive committee for organizing such lecture series. Now, again, the executive committee arranged a similar program for entire members of the bar on new enacted laws. So far as Bharatiya Nyaya Sanhita 2023, the present Indian Penal Code is concerned, in the year 1834, the first Indian Law Commission was constituted under the chairmanship of Lord T.B. Macaulay to examine the jurisdiction, power and the rules of the existing courts as well as the police establishments and the laws in force in India. The Commission suggested various enactments to the government. One of the important recommendations made by the Commission was on Indian Penal Code, which was enacted in 1860, and the said code is still continuing in the country with some amendments made thereto from time to time. The Government of India considered it expedient and necessary to review the existing criminal laws with an aim to strengthen law and order and to focus on simplifying legal procedures so that ease of living is ensured to the common man. The government also considered make existing laws relevant to the contemporary situation and providing speedy justice to common man. Accordingly, व्यक्तीच्या शांततापूर्ण जीवनासाठी कायदे अधिक अनुकूल असल्याने बेळगाव बार असोसिएशनने राज्यात चांगला नावलौकिक मिळवला आहे। त्यांचे उल्लंघन केल्यास त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल। त्यामुळे युवा समाजाने जागरूक राहायला हवे।
कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यायला हवे. स्वरण सिंघे म्हणाले की 51A अंतर्गत 42व्या दुरुस्तीमध्ये 11 मूलभूत कर्तव्ये लागू करण्यात आली होती आणि आता पुन्हा 2023 पासून नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यावर पक्षात चर्चा झालेली नाही. याबाबत कुठेही चर्चा झाली नसल्याचे KPCCचे कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यावर पक्षात चर्चा झालेली नाही. याबाबत कुठेही चर्चा झाली नसल्याचे KPCCचे कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी सांगितले. पराभूत मतदारसंघातील जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी बदलाबाबत विचारणा केली. पक्षात जिंकणे आणि हरणे सामान्य आहे. जिंकण्याची आणि हरण्याची अनेक कारणे आहेत. KPCCच्या कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी मंगळवारी बेळगाव टुरिझम हॉलमध्ये पत्रकार परिषदेत राजीनाम्यावर भाष्य करणार नसल्याचे सांगितले. ಇಲ್ಲ ನನಗಿನ್ನೂ ಏನು ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪಕ್ಷದಲ್ಲೂ ಎಲ್ಲೂ ಚರ್ಚೆ ಆಗಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಅಂತಂದರೆ ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಉತ್ತರ. ಯಾಕಂದರೆ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಏನು ಚರ್ಚೆ ಇಲ್ಲ. ಏನು ಸರ್? ಇಲ್ಲ ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಯಾವುದು ಆ ರೀತಿ ಮಾಹಿತಿ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಯಾವ ಮೀಟಿಂಗ್ ಕೂಡ ಆ ಥರ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸೋಲು ಗೆಲುವು ಅನ್ನೋದು ಕಾಮನ್ ಇದೆ. ಸೋಲು ಗೆಲುವು ಯಾರಿಗಾದರೂ ಇರ್ತೈತೆ. ಒಮ್ಮೆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸೋತ ತಕ್ಷಣ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅಂಥದ್ದು ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಕಾರಣಗಳಿರ್ತಾವೆ. ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಒಂದೇ ಥರ ಕಾರಣ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಇಲೆಕ್ಷನ್ಲಿ ಹಲವಾರು ಕಾರಣಗಳಿರ್ತಾವೆ. ರೀಸನ್ ವೈಸ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿರ್ತಾವೆ. ಕ್ಷೇತ್ರ ವೈಸ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿರ್ತಾವೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗೆಲುವು ಸೋಲು ಕಾಮನ್ ಇದೆ ಪಕ್ಷದ ರಾಜಕಾರಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ. ನನ್ನನ್ನು ಆ ಥರ ನಾನು ಕೇಳಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಆ ಥರ ಚರ್ಚೆ ನಡೆದಿಲ್ಲ. ಸರ್ ನಾನು ಮಂತ್ರಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ನನಗೂ ಇದ್ದೇ ಇರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಸೀನಿಯರ್ ಮೋಸ್ಟ್ 20 ವರ್ಷದಿಂದ ಶಾಸಕನಾಗೀನಿ. ಆಮೇಲೆ ನಾನು ಒಂದು ಸಲ ಮಂತ್ರಿ ಅದಾವದೀನಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನನಗೆ ಕೂಡ ನನ್ನೊಂದು ಇದೈತಿ. ನಾನು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಸಹಜವಾಗಿ ನನಗೆ ಕೂಡ ಅದು ಸೀನಿಯಾರಿಟಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಸರ್ ಅಲ್ಲ ಇರ್ಬೋದು, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮುಂದೆ ಏನು ಚರ್ಚೆ ಆಗಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಯಾವ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿಲ್ಲ. ಮನವಿ ಮಾಡೋದಂತಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸೀನಿಯಾರಿಟಿ ಬಗ್ಗೆ ನಾನಂತರೂ ಆ ಥರ ಹೋಗಿ ಯಾವತ್ತೂ ನನ್ನ ಹಿಂದೂ ಆದರೂ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿ ಆದಾಗ ಕೂಡ ನಾನು ಯಾರನ್ನೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನನ್ನ ಇದನ್ನು ನೋಡಿ ಅವತ್ತು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಇವತ್ತು ಕೂಡ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಇದೈತಿ. ಬಟ್ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಮೊನ್ನೆ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷಕ್ಕೆ ನನಗೆ ಗುರುತಿರಲಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಹೈಕಮಾಂಡಿಂದ ನಾನು ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಮಾಡಿದರು. ನಮ್ಮ ಬೋರ್ಡ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದರು. ನಮ್ಮ ಬೋರ್ಡ್ ಚೇರ್ಮನ್ಕ್ಕೆ ಅಂತ ನಾನು ಇಲ್ಲೂ ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಬೋರ್ಡ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡ್ಯಾರ. ನೋಡಿರಿ, ನಾ ಇವತ್ತುವರೆಗೂ ಕೇಳಿಲ್ಲ. ಬಟ್ ಆ ರೀತಿ ಪ್ರಸಂಗಗಳು ಬಂದಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ತೊಗೊಳೋಕ್ಕಿಂತ ಅವರಾಗೆ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಆಗಲಿ ನನ್ನ ನೋಡಿ ಗುರುತಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಅವತ್ತು ನಾವು ಹೋಗಿ ಫೋರ್ಸೇಬಲ್ ತೊಗೊಳ್ಳೋಂಥದ್ದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಕೊಡ್ಬೋದು, ಸೀನಿಯಾರಿಟಿ ಕೊಟ್ಟ ಕೊಡ್ಬೋದು. ಅಲ್ಲ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಇದ್ದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಅವ್ರ ಡ್ಯೂಟಿಯನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ಅದ್ರಾಗ ಏನು ಹೇಳುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಮಾಡೋದಂತ ತಪ್ಪೇ ಅಲ್ವಾ? ಅಲ್ಲ, ಅದಾದ ತಪ್ಪು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಯಾರ. ತಪ್ಪೇ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದೇನು ಪೊಲೀಸ್ ಕ್ರಮ ತೊಗೊಳಕತ್ತಾರ. ಆಲ್ರೆಡಿ ತೊಗೊಂಡಾರ. ಅವ್ರ ಡ್ಯೂಟಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ನೋಡ್ರಿ, ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತೆ. ನಾ ಯಾರು ಹೇಳೋವನ್ನ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದಾಗಲಿ ಕೋರ್ಟ್ ಅಂಗಳದಾಗ ಐತಿ. ಕೋರ್ಟ್ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಗುರುಗಳಿಗಾಗಲೇ ಸಭೆ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳ ದಿನದ ಹೋರಾಟ. ಇವತ್ತಲ್ಲ, ಕಮ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 25 ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ಅದು. ನಿನ್ನೆ ಹೋರಾಟ ಅಲ್ಲ, 25 ವರ್ಷದಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡತ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಗಳ ಜಯಮೃತಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದ ನಂತರ, ಅವರ ಪೀಠ ಆದ ನಂತರ ಅವ್ರು ಅದನ್ನು ಭಾಳ ತೀವ್ರವಾಗಿ ತೊಗೊಂಡಾರ. ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೆಂಬಲಿಸೇವಿ. ಸಮಾಜದಿಂದ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದವರಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಬೆಂಬಲಿಸೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವ್ರ ಟೈಮಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ತುದಿ ಬಂದು ಅದನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಅದೇನೋ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನೀವೇ ನೋಡಿರಿ. ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಸೌಧ ಮುಂದೆ ಅವತ್ತಾದಂಥ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸುಳ್ಳು ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಅವತ್ತಾತು. ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವ್ರನ್ನ
ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ. ಈಗ ಅದನ್ನು ಮೊನ್ನೆ ಹೆಚ್ಚು ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೆಷನ್ ನಡೆಯುತ್ತೆ, ಸೆಷನ್ ಮುಗಿದ ನಂತರ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದರು. ನಂತರ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅನ್ಸಾತು, ಇಲೆಕ್ಷನ್ ಮುಗಿಲ್ಲ ಅಂದರು. ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮುಗಿದೈತಿ, ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಮಾಡಲೇಬೇಕಲ್ಲ, ಮಾಡಲೇಬೇಕು, ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾರನ್ನ रेणुका स्वामी यांची हत्या आणि दर्शनच्या अटकेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की दर्शनला आरोपांनुसार अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. कोणी काही गैरकृत्य केलं असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. दर्शनची शिक्षा न्यायालय ठरवेल असेही ते म्हणाले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. नेहमी गजबजलेल्या वनिता विद्यालय समोरील कॉलेज रोडच्या बाजूने जाणाऱ्या गटारी तुंबल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. नेहमी गजबजलेल्या वनिता विद्यालय समोरील कॉलेज रोड बाजूने जाणाऱ्या गटारी तुंबल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. गटारीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत राहिल्याने खूप दुर्गंधी पसरली आहे. वाहनांची वर्दळ तसेच शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांची धावपळ, त्यामुळे त्यांना नाक बंद करून जाण्याची वेळ शाळकरी मुलांवर आली आहे. एवढेच नसून गटारीच्या दोन्ही बाजूंना कचराही तसाच पडून आहे. कचरा व गटारींचे रस्त्यावरून जाणारे पाणी मुख्य रस्त्यावरच असल्याने याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में चार चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गल्ली, बेलगाम. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बेळगाव वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचा धडाका लावलाय. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतोय. बेळगाव वाहतूक स्थानकाच्या पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. बेळगाव येथे वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर धडक कारवाई करत DCP PV स्नेहा, पवन, CPI मंजुनाथ बडिगेर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील RTO सर्कल, अशोक सर्कल आदी प्रमुख ठिकाणी धडक कारवाई केली. खानापूर रोड येथे नंबर प्लेट नसलेल्या 200हून अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कॅमेरा टाळण्यासाठी नंबर प्लेटवर स्टिकर चिकटवणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आलाय. नंबर प्लेट नसलेल्या किंवा सदोष नंबर प्लेट लावलेल्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंबर नंबर हाँ ये साइड ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಬರ್ರಿ ಫಿಟ್ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ ಫಿಟ್ ಮಾಡಿಸಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಹಂಗನ ಸರ್ ಅವ್ರು TM6 ಸರ್ 1500 ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ ಆಯ್ತಾ ಫೈನ್ ಕಟ್ಟಿದ್ರ ಫೈನ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಲ್ಲ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೋದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ಗೆ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಅಫೆನ್ಸಸ್ ಅಂತ ಮತ್ತೆ ಫೈನ್ ಆಗ್ತದೆ. ನಿಮ್ದು ಹಳೆ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ ಇಂದಲೇ ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಫೈನ್, ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ TMC ರಿಲೇಟೆಡ್ ಟ್ರಾಫಿಕ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೇಸ್ಗಳು ಏನೇನಿದ್ದಾವೆ ಅದು ಕೂಡ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿರಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮತ್ತೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ರೆಗ್ಯುಲರ್ ಡ್ರೈವಿಂಗ್ ರೂಲ್ಸ್ ಏನೇನಿದೆ ಎಲ್ಲನೂ ಫಾಲೋ ಮಾಡಿ. ಆಗಿದೆಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಇದಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೋ ತಿಳಿಸಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ RTO सर्कल दुचाकीस्वारांनी खचाखच भरली आहे. नंबर नसलेल्या दुचाकींना 500 रुपये दंड आकारण्यात आला. विनोद कोळकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव पश्चिम भागामध्ये अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने पेरणी रखडल्या आहेत. आधी झालेल्या पेरणीच्या पिकांना वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे. बेळगाव पश्चिम भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे सर्वांना वरुण राजाची प्रतीक्षा आहेच. आतापर्यंत एकूण 25 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला असताना 15% भात शेंगा पेरणी झाली आहे. पेरणी रखडली असून रताळी लागवड खोळंबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन रताळी वेल लागवड करण्याची वेळ आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करत भात, नाचणी आदी पिकांची पेरणी केली. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून अचानक पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतून माना वर काढलेल्या पिकांना वाचवण्यासाठी स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मृग नक्षत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याच आशेवर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून काही खरीपाच्या पेरण्या चालू केल्या होत्या. आता हे सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. BK कंगराळी येथे मराठा कॉलनी बाहेरील गल्लीतील नाला सफाई न केल्याने हे पाणी शेतवाडीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे. BK कंगराळी येथे मराठा कॉलनी बाहेर गल्लीतील नाला साफ सफाई न केल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मराठा कॉलनी ते शाहूनगरपर्यंत नाला सफाई न केल्यामुळे मराठा कॉलनीतील 5 गल्ल्यांचे पावसाचे पाणी व गटारीचे पाणी पुढे जाण्यास मार्ग नसल्यामुळे हे पाणी शेतवाडीमध्ये जाऊन शेतीतील भाजीपाला व भात पिकाला धोका निर्माण झालाय. मुसळधार पावसामुळे या 5 गल्ल्यांचे पाणी एकत्र या नाल्यांना मिळाल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतवाडीमध्ये पसरले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्यामुळे पाणी जाण्यास मार्गच नाही. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार रहिवासी मनोज पाटील यांनी KMM मराठीशी बोलताना सांगितले. माझं नाव मनोज पाटील, कंगराळी BK ग्रामपंचायत इथे. आणि आमच्या शेतामध्ये पाणी आल्यामुळे सर्व समस्या होत आहेत. इथं ह्या नाल्यामध्ये 5 गल्ल्यांचं पाणी आल्यामुळे पुढं शेतामध्ये नाला सफाई नसल्यामुळे
पाणी सर्व शेतामध्ये घुसून सर्व नुकसान होत आहे. याच्यासाठी पंचायतीनं लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे, नाहीतर आम्ही मोर्चा काढण्यात येईल शेतकऱ्यांच्या तर्फे. शेतकऱ्यांना पण इथं त्रास व्हायला आहे. आणि या एरियामध्ये शेतकऱ्यांना भरपूर शेतामध्ये सर्वांच्या पाणी जाऊन पीक नुकसान पण होत आहे. तरी लवकरात लवकर नालासफाई करायला पाहिजे. अच्छा, ह्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष असू दे या मेंबर्स असू दे, ह्या दृष्टिकोनानं काही बघायलेत काय नाही? ग्रामसभा वार्ड सभा घेत आहेत का नाही? ग्रामपंचायत सभा वगैरे कधी आम्हाला पण माहीत नाही कधी घेतलेली आहे आणि सभा होत नाहीत. परत तुम्ही कधी तर ग्रामसभा वार्ड सभामध्ये भाग घेतलेला आहे? नाही घेतलं नाही. तुम्हाला कळवलेलं आहे? कधी अजूनपर्यंत काय कळवलं नाही. पंचायतमध्ये मीटिंग वगैरे किंवा पण ग्रामसभा किंवा वार्ड कमिटीमध्ये कधी पण झाली मग नाही. तुमची समस्या कुणाला सांगता तुम्ही? आम्ही ग्रामपंचायत मेंबरला किंवा ना अध्यक्षांना पण फोन करून सांगितलेलं आहे भावांना. हां. हे लवकरात लवकर साफ व्हायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांचं पण नुकसान. आणि ग्रामपंचायतीमध्ये पण आम्ही जाऊन सांगून आलेलो आहे. हा नाला कुठपर्यंत गेलाय? हा नाला आता इकडे शाहूनगरपर्यंत टच होत आहे, तळ्यापर्यंत. कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायतीला अनेक वेळा सांगितले गेले असले तरी याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. जर हा नाला सफाई केला गेला नाही तर येणाऱ्या काळात आपण आंदोलन छेडीत असा इशारा यावेळी रहिवाशांनी दिलाय. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। साड़ी, हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नवीन रस्त्याला 4-5 महिने झाले नाहीत तोवरच आता पुन्हा एकदा रस्ता खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. वडगाव अनगोळ रस्त्याची पुन्हा खोदाई करण्यात आली आहे.
4 ते 5 महिने झाले नाही तोवर आता नवीन रस्ता परत खुदाई करण्याचं काम सुरू झालंय. वडगाव अनगोळ रस्ता व येळूर आनंदनगर मुख्य रस्त्याचं कामकाज पूर्ण झाले. आता याच रस्त्याची पुन्हा खुदाई करण्यास सुरुवात झाली आहे. एअरटेल कंपनीद्वारा भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ना त्या कारणावरून नवीन रस्ता खराब करण्याचे काम सुरू आहे. हे काम वेळेमध्ये पूर्ण करून त्यावर पुन्हा डांबरीकरण व्यवस्थितरित्या घातले पाहिजे अशी नागरिकातून मागणी सुरू आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. कर्नाटक राज्य रेशन डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने रेशन दुकानदारांच्या समस्यांबाबत अन्न, नागरिक आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्य रेशन डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने रेशन दुकानदारांच्या समस्यांबाबत अन्न, नागरिक आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांची भूक दूर करण्याचे अत्यंत यशस्वी कार्य केले आहे. आणखी 5 वर्षे हे चालू ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि स्वतः DC कटारिया यांनीही निवेदन सादर करून भाषण केले. DC कटारिया है और ऑल इंडिया फेयर प्राइस ऑफ डीलर फेडरेशन का राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते आज मुझे ये सौभाग्य मिला है आप लोगों के बीच में उपस्थित होने का. इसके लिए मैं आप सभी लोगों का धन्यवाद करता हूं और देश की जनता को भी मैं धन्यवाद देता हूं कि उन्होंने अपने वोट का प्रयोग करके फिर मौका दे दिया भारतीय जनता पार्टी को सरकार बनाने का, ताकि हमारे पहले की तरह जो हमारी अच्छी तरह से सार्वजनिक वितरण प्रणाली चले. और उसके बाद में हमारा प्रधानमंत्री से मेरी मांग है कि 10 किलो अनाज जनता को देने की आदेश किए जाएं, ताकि देश की जनता भूखमरी के कगार पर पहुंची हुई कुछ आराम, कुछ उनको लाभ मिल सके. आज मैं ये कहना चाहूँगा कि हमारे भारत देश में लगभग 5,36,000 राशन दुकानदार हैं और उतने ही उनके तोलने वाले श्रमिक हैं. उन सभी को केंद्र सरकार सरकारी कर्मचारी का दर्जा दे. जब तक सरकार इसमें समय लगाए तब तक हमें श्री वाधवा कमेटी, धर्मपाल वाधवा कमेटी के रिपोर्ट के मुताबिक जो केंद्र सरकार ने रिकमेंडेशन 460 रुपये हमारा किया है, वो तमाम हिंदुस्तान में वन नेशन वन राशन कार्ड को देखते हुए वन कमीशन भी 460 रुपये प्रति क्विंटल कमीशन तमाम हिंदुस्तान में राशन दुकानदारों को दिया जाए. यदि उसमें भी कोई बाध्यता है तो हमें 55,000 रुपये प्रति क्विंटल 55,000 रुपये का मानदेय दिया जाए सरकार द्वारा. केंद्र सरकार ने रिकमेंडेशन तो हमारी मांगें की हैं, लेकिन उन्होंने राज्य सरकार के ऊपर टाल मटोल कर दिया है कि राज्य सरकार चाहे तो कर सकती हैं. मैं देश की जनता को ये बताना चाहता हूँ कि तमाम भारत देश में संविधान के अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली संविधान का मुख्य अंग होते हुए हमारी केंद्र सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम है राशन प्रणाली. उसी का राज्य सरकारें वहन करती हैं केंद्र सरकार के आदेश का. तो इसीलिए ये जिम्मेदारी बन जाती है केंद्र सरकार की कि तमाम राशन दुकानदारों को उनके परिवार भली भांति अपना सुचारू रूप से उनके बच्चे का पोषण हो और उनको कुछ आर्थिक मदद मिल सके. इसलिए तमाम भारत देश में 460 रुपये प्रति क्विंटल कमीशन राशन दुकानदार को कन्याकुमारी से लेकर के कश्मीर तक तमाम भारत के देश के दुकानदारों को ये कमीशन दे दिया जाए, ताकि हमारी कुछ इसमें समाज में गिनती हो और हमारे बच्चे भी शिक्षा ग्रहण कर सकें. सर, अभी स्टेट व सेंट्रल गवर्नमेंट से
राशन दुकानों को क्या एक्सपेक्टेशन है, क्या डिमांड्स है? ये डिमांड्स हैं कि हमारी किसी राज्य में तो पंजाब में 45 रुपये कमीशन है, 1 क्विंटल बेचेंगे तो केवल 45 रुपीज़, और दिल्ली में 200 रुपये कमीशन है 1 क्विंटल बेचने पर। तो इसमें सभी भारत के नागरिक की एक वोट है, तो एक आधार के अंतर्गत, एक बेस के अंतर्गत उसका राशन का कमीशन भी उतना ही हो जाना चाहिए एक पूरे हिंदुस्तान में, मैं ये कहना चाहता हूँ। उसी लिए हमारे डीपी वाधवा जी की अध्यक्षता में विजिलेंस कमेटी का गठन किया था 2002 में केंद्र सरकार ने, और उन्होंने, वाधवा जी ने पूरे देश में भ्रमण के बाद में दौरा किया, और उसके बाद में ये महसूस हुआ कि राशन दुकानदार का कमीशन 460 रुपये प्रति क्विंटल होना चाहिए। ये डीपी वाधवा जी रिटायर्ड जज माननीय सुप्रीम कोर्ट के हैं। बायोमेट्रिक के पहले आपका कमीशन अच्छा था, अभी बायोमेट्रिक के बाद के स्टेटस अच्छा है आपका? वो स्टेटस तो हमारा है कि जनता को माल मिल जाता है, हमारे ऊपर से चोरी की मोहर हटी है। बायोमेट्रिक होना चाहिए, पारदर्शी होनी चाहिए, पारदर्शिता से हम खुश हैं, और तमाम हिंदुस्तान के दुकानदारों और राशन कार्डधारियों को बताना चाहते हैं, देश की जनता को, राशन दुकानदार चोर नहीं है, ना हेरा फेरी का आदमी है। राशन अंगूठा लगेगा, बायोमेट्रिक होगा तो वो पूरा राशन आराम से लेगा, इसमें कोई कमी नहीं है। लेकिन सरकार को हमारे बारे में सोचना चाहिए। हमारे बारे में हमने दशकों पुरानी हमारी मांगे हैं, दशकों पुरानी, कई वर्षों से हमारी पुरानी मांगे हैं, लेकिन उनमें कोई बढ़ोतरी नहीं की गई है। अभी हमारा सिर्फ एक ही मांग है कि तमाम हिंदुस्तान के 5,36,000 राशन दुकानदारों को सरकारी कर्मचारी का दर्जा दिया जाए। जब तक सरकार इसमें समय लगाए तब तक डीपी वाधवा की रिपोर्ट के मुताबिक, सेंट्रल कमेटी की रिपोर्ट के मुताबिक 460 रुपये प्रति क्विंटल कमीशन हमें दे दिया जाए। ये रिकमेंडेशन का चिट्ठी प्रधानमंत्री के यहाँ से मेरी आई है मेरे पास में, लेकिन प्रधानमंत्री जी ने अब आदेश कर देना चाहिए कि तमाम हिंदुस्तान में तमाम राज्यों को ये आदेश दिया जाए कि इनका कमीशन बढ़ा दिया जाए, या 3,000 यूनिट पर हमें 300 रुपये प्रति क्विंटल कमीशन अविलंब दे दिया जाए। 460 तो जब ही लगेगा हो जाएगा, और उसमें कोई विलम्ब नहीं होना चाहिए, क्योंकि हमारा पूरा परिवार खटता है। एक राशन दुकानदार ही नहीं, केवल एक आदमी ही नहीं, पूरा परिवार उसमें लगा रहता है, और 12 घंटे तक काम करना पड़ता है। क्यों? 12 घंटे मशीन चलती है। किसी राज्य में सुबह 8 से 8 बजे तक, किसी में सुबह 6 बजे से 9 बजे तक, और किसी में मतलब 12 घंटे से ऊपर चलती है। कर्नाटक में 12 घंटे कौन सा भी दुकान नहीं चलता है, और मंथली डे लीव चलता नहीं दुकान। हाँ, वो सरकार ने जो छुट्टी हमारी कर दी, एक मिनट, जो छुट्टी बंद कर दी हैं, वो छुट्टी भी तमाम हिंदुस्तान में जाए, कर्नाटका में भी दी जाए। वो छुट्टी के हमारे काम नहीं कर पा रहे हैं, क्यों? बायोमेट्रिक मशीन रोजाना चलती है, वो छुट्टी में 1 दिन का विलम्ब कर दिया जाए। ये सरकार से मेरा निवेदन है, कर्नाटका में भी। और वो ये अपने आप जो रात दिन काम करते हैं, ये अपने आप बता देंगे, यहाँ बैठे हुए हैं। सध्या कर्नाटकात सुमारे 22,000 स्वस्त भाव दुकाने आहेत आणि 1.22 कोटी कार्डधारक आता केंद्र सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत। राजशेखर तळवार यांनीही यावेळी पत्राद्वारे आपल्या अनेक मागण्या मांडल्यावर ते बोलत होते। ಮೊದಲು ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನು ನಮ್ಮ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಬರ್ತದೆ ಅದನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ತಿಂಗಳ ಕೊನೆವರೆಗೂ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಜನರಲ್ಲಿ ಏನು ಪಡಿತಾರೆ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಡ್ ಹೋಲ್ಡರ್ ಏನು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಆ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಂತ್ ಎಂಡಿಗೆ ಅದು CB ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಸೊ ಅದು ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅಂಗಡಿಕಾರರು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಅಗದಿ ನಾಜೂಕಾಗಿ ಅಗದಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಈಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ, ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಏನು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾದಿಂದ ಕೇಂದ್ರ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಸಾಹೇಬರು ಆಗ್ಯಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವೆಲ್ಲ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅಂತಂದರೆ, 1 ನೇಷನ್ 1 ಕಾರ್ಡ್ ಅಂದರು, 1 ಕಮಿಷನ್ ಆಗಲಿ. 1 ನೇಷನ್ 1 ಕಾರ್ಡ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 1 ಕಮಿಷನ್ ಕೂಡ ಆಗಬೇಕು. ಏನು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು 40, 800, ನಮ್ಮಲ್ಲಿ 150 ಇದೆ. 150 ಇರಲಿಲ್ಲ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದವರು ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಮೇಲೆ 124 ಇದೆ, 150 ಅಂತ ಬಿಫೋರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಮಗೊಂದು 26 ರೂಪಾಯಿ ಏರಿಸಿ ನಮ್ಮ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿದೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ. ಈಗ ನಮಗೇನಾಗಿದೆ, ವಾದ್ವಾ ಕಮಿಟಿ ಪ್ರಕಾರ ಏನು 460 ಆಗ್ಬೇಕಂತ ಏನು ಇಡೀ ದೇಶ ಶುದ್ಧಿಯನ್ನು ಏನು ರಿಟೈರ್ಡ್ ಜಡ್ಜ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಆದೇಶ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ, ಸಾಹೇಬರು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಕೂಡ ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕಾಯಿತು, ಅದು ಆಗಲಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ಮೋದಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾವು ಅದನ್ನು ಕೇಳೋದು, ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳೋದು, ವಾದ್ವಾ ಕಮಿಟಿಯವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ 460 ಅದನ್ನು ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಕಡೆಗೆ ನಾವು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಇದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಮೊನ್ನೆ ಎಲ್ಲ ಮನೆಗೆ ಕೊಟ್ಟೇವಿ. ನಮ್ಮ 150 ಕೊಡ್ತೀವಿ, 150 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಕಮಿಷನಲ್ಲಿ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮಿನಿಮಮ್ ಕಡೆಗೆ 250 ಮಾಡಿರಿ. 250 ಮಾಡಿದರೆ ನೀವು ಆನ್ಲೈನ್ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಖರ್ಚಿದೆ. ನಮ್ಗೆ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ಸು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪ್ರೇಟ್ರು, ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಭಾಳಷ್ಟಿದೆ. ಈಗ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಈಗ
ಅಲ್ಲ ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಆಗಿಲ್ಲ ಅದು ಏನು ಅದು ಈ ಕಮಿಟಿ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ರಚನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಟೀಮ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ರು. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಿವೃತ್ತ ಇವ್ರನ್ನ ಜಡ್ಜನ್ನು ನೇಮಿಸಿ ಅದರ ವರದಿ ತಗೊಂಡ ಮೇಲೆ ಆ ವರದಿನ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವು ದಿಲ್ಲಿ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಸಾಕಷ್ಟು ಗಮನ ಸೆಳೆದುಕೊಂತ ಬಂದ್ವಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದನ್ನ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ನಾವು ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದೇ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಆಗು ಹೋಗು ನಮ್ಮ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಮೊನ್ನೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಟೈಮ್ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವೆಲ್ಲವೂ ವಿಶ್ಲೇಷಣೆವಾಗಿ ಏನು ಕಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅವರಾದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ಏನು 5 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರ ಏನೈತಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಡಿತರ ಅಂಗಡಿಕಾರರಿಗೆ ಒಂದು ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು आधार स्तंभ आकतंतೇಳಿ ಈ विषयाने ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती करण्यात आली. विनोद कोळकार, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला अद्याप माहिती नाही. विस्ताराबाबत पक्षात चर्चा झाली नाही. KPCC कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी दिली माहिती. कुंदा नगरीत नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी दिला धक्का. 200हून अधिक दुचाकी केल्या जप्त. 500 रुपयांचा ठोठावला दंड. वडगाव अनगोळ रस्त्यावर पुन्हा नव्याने खुदाई. एअरटेल कंपनीचे भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू. काम वेळेत पूर्ण करण्याची रहिवाशांची मागणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.